ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क आणि शेक इफेक्ट जो भेटेल तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे लाईट मोशनमध्ये. त्याच्यानंतर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आपला. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्याच्यानंतर काही अशा प्रकारे दिसेल बीटमार्क प्रोजेक्ट मित्रांनो. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला यायचं आहे प्लस ऑप्शनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती आल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या फोल्डरमध्ये यायचं आहे आणि जो मी फोटो दिलेला आहे म्हणजे तुम्हाला जर तुमचा फोटो टाकायचा असेल तर तुम्ही तुमचा फोटो टाकू शकता. तो फोटो घ्यायचा आहे. तो फोटो घेतल्याच्यानंतर तो तुम्हाला इथं शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे की 15.4पर्यंत वाढवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कट करून घ्यायचा आहे तो फोटो. तर मित्रांनो तुम्हाला यायचं आहे, ही झाली पहिली बीट, दुसरी बीट, तिसरी बीट झाली, चौथ्या बीटवरती यायचं आहे मित्रांनो. तुम्हाला चौथ्या बीटवरती आल्याच्यानंतर इथे 3 नंबर ऑप्शन दिसत असेल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपला शेक इफेक्ट जो काही मी प्रोजेक्ट दिलेला आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. तो ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो काही खाली 2 नंबर दिसत असेल मधोमध तो इफेक्ट ओपन करायचा आहे मित्रांनो. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर खाली कोपऱ्यात तुम्हाला इफेक्ट नावाचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे खाली डाव्या साईडला कोपऱ्यात तुम्हाला एक 3 डॉट दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी इफेक्ट करायचा आहे मित्रांनो. तुम्हाला कॉपी इफेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट परत ओपन करायचा आहे. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्याच्यानंतर यायचं आहे तुम्हाला या जो काही पहिला फोटो आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तसंच मित्रांनो इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर परत बॅक येऊन शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो काही 3 नंबर दिलेला आहे इफेक्ट तो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्स इथं जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे यायचं आहे आणि आपण जो काही दुसरा म्हणजे तो फोटो कट केला होता मधोमध त्याला येऊन इथं हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो. जसं काही तुम्ही बघू शकता असं काही झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि हा काही खाली ब्लॅक शॅडो दिलेला आहे तो तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. मी काही अशा प्रकारे ॲडजस्ट घेतो करून. ॲडजस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला हा पण शेवटपर्यंत म्हणजे 15.4पर्यंत वाढवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर परत एक सुरुवातीला येऊन मीडियामध्ये जाऊन जी काही मी PNG दिलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे मित्रांनो. ती अशा प्रकारे थोडीशी वाढवून घेऊया आपण. मित्रांनो वाढवून घेऊया आपण. घेतल्याच्यानंतर आपण येऊया इथं लास्टला म्हणजे काही 15.4पर्यंत येऊया आणि इथून कट करून घेऊया आणि परत तुम्हाला एकदा बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर शेक इफेक्ट ओपन करायचा आहे आपला प्रोजेक्ट आणि त्याच्यानंतर मित्रांनो काही तुम्ही बघू शकता की हा आपला CC इफेक्ट नंबर 1 त्याच्यावरती दाबून धरायचा आहे मित्रांनो. म्हणजे हे पहिले तुम्हाला लाईन दिसत असेल तर 3 नंबरची जी लाईन आहे त्याच्यावरती दाबून धरायचं आहे आणि CC नंबर 2 पण दाबायचा आहे मित्रांनो. हे दोन्ही दाबून तुम्हाला इथून हे तुम्हाला दिसत असेल 1 2 3 4 नंबर दिसत असेल की असं प्लसचं ऑप्शन डुप्लिकेटचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती दाबून इथं कॉपी टू लेयर दिसत असेल त्याच्यावरती दाबायचं आहे मित्रांनो. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये. बीटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं सुरुवातीला येऊन तसंच 4 नंबरच्या डुप्लिकेट ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेयर करायचं आहे मित्रांनो. जसे की काही तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. नंतर जो CC इफेक्ट पण ॲड झालेला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ रेडी आहे.
काही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता येतो कोपऱ्यात उजव्या साईडला वरती कोपऱ्यात एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, तिथं दाबून तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करून कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.